हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण साबुदाण्याची खीर. एकदम साधी आणि सोपी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर साबुदाणा घेतला आहे, बदाम बारीक कुटून घेतलेत, खोबरं किसून घेतलेलं आहे, विलायचीची पूड आहे आणि साखरेची पूड एकत्र बारीक दळून घेतली होती. इथं दूध आणि साखर. कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये खोबरं घालून घेते. खोबऱ्याचा किस चांगला गोल्डन कलर येईपर्यंत फिरून घ्यायचा. बघा त्याच्यामध्ये मी थोडा कलर चेंज झाला होता तर बदाम पण टाकून घेतलेले ते कुटलेले, ते पण दोन्ही सोबत फिरून घेतले. आता आपण दूध टाकून घेऊ. दूध आपल्या अंदाजानुसार टाकायचं. आपल्याला खीर किती बनवायची तर कमी किंवा जास्त. त्याच्यामध्ये विलायचीची पूड टाकून घेते. आणि एकदा चिमूटभर मीठ टाकते म्हणजे खिरीला चांगली चव येईल. आता हे एवढंच आपल्याला उकळून घ्यायचे. मोठ्या गॅसवरच उकळी येऊ द्यायची. बघा उकळले आता चांगले. आता त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊ. साबुदाणा चांगला फिरवत फिरवत आपल्याला शिजवून घ्यायचा. साबुदाणा थोडा फिरवतच घेतला आहे आणि बघितला आहे. थोडा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. तर साखर टाकून घेते. आता चांगलं फिरून घेऊ. साखर विरघळली पाहिजे आणि आपला परत साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता छान साबुदाणा शिजला आहे. घट्टपणा आला आहे आपल्या खिरीला चांगला. आपली खीर आता बनवून तयार आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.